काटोलच्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख यांना पुन्हा एकदा धक्का आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष पदाकरता अपात्र घोषित केले। काटोल नगर परिषदेतील नगराध्यक्ष पद रिक्त आहे, त्यामुळे सत्ता समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काटोलमध्ये आता नेमकं काय होऊ शकतं? नक्कीच लागलीजी नागपूर जिल्ह्यातील काटोल नगर परिषद येथे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अशी दोघांची मिळून एकत्रित सत्ता होती आणि त्या ठिकाणी असलेल्या नगराध्यक्ष अर्चना देशमुख ह्या नगराध्यक्ष होत्या। मात्र त्यांचं कुठेतरी आता बुलढाण्याचे जात पडताळणी समितीने जे आहे ते जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं होतं आणि आता त्याच अनुषंगाने जे आहे ते नागपूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी जे आहे ते त्यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र घोषित केलेलं आहे। त्यामुळे एकूणच काटोल नगर परिषद येथील जे काही सत्ता समीकरणाचं हे आहे तिथली चिन्हे जे आहे ते आता बदलण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी आता काही नवीन बदल होऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की त्या ठिकाणी असणारे जे काही नगरसेवकांची संख्या जी आहे ती भाजप असेल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष अशी मिळून दोघांची समसमान त्यांच्याकडे सदस्य संख्या आहे। त्यामुळे आता नेमकं या ठिकाणी ओबीसी महिला नगराध्यक्ष पद या ठिकाणी राखीव असल्याने अर्चना देशमुख जे आहे ते आपला कुणबी जातीचा दाखला जे आहे ते वैध दाखला त्या ठिकाणी देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना अवैध घोषित करण्यात आले आणि आता त्या ठिकाणी काही सत्ता समीकरणामध्ये बदल होतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नागवीजी अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।